हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर हर हिंदुराज सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा, मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा, नामदार भरत शेठ गोगावले साहेबांचा, विकास शेठ गोगावले साहेबांचा, हा आवाज कुणाचा? रे जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा पुत्र करतो। भारतीय घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून वंदनीय हिंदुराज सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ते तुम्हा आम्हा सर्वांचे, महाराष्ट्राचे पक्षप्रतोद, विधिमंडळाचे, त्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि तुम्हा आम्हा सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय विकास शेठजी गोगावले साहेब। या सभेसाठी उपस्थित या व्यासपीठावरती आमचे आदरणीय जिल्हा परिषदचे मार्गदर्शक आदरणीय कळंबे साहेब, त्याचप्रमाणे मनोजी काळीकर साहेब, या नायक मराठा समाजाचे अध्यक्ष आदरणीय गरुडबुवा, आरपीआयचे तालुका अध्यक्ष खांबे साहेब, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते निलेजी माडिक साहेब, आणि व्यासपीठ आज या ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी या ठिकाणी सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र आदरणीय विकास शेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आज या ठिकाणी 23 तारखेला 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपण सर्वजण सज्ज आहात आणि या ठिकाणी आजची सभा या ठिकाणी होत असताना मागच्या काही दिवसापूर्वी त्यांची सभा झाली आणि त्यांनी जिल्हा परिषद न सोडता संपूर्ण मतदारसंघातून विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण विधानसभेच्या मतदारसंघातून ज्यांना या ठिकाणी पब्लिक गोळा करावी लागली। या जिल्हा परिषदच्या या ठिकाणी मतदारसंघातून मला वाटते जवळपास 5 ते 10 गाड्या आल्या असतील। इतर मतदारसंघातून त्यांना या ठिकाणी लोक आणावी लागलीत। अजून या ठिकाणी पाहतोय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामं झालीत। विकास कामं बोलण्याची काही आवश्यकता पण नाही, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात, तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास दिसते। आणि या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून, या ठिकाणी बीटीसीच्या माध्यमातून, या ठिकाणी आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कित्येक लोकांना असा रोजगार मिळालेला आहे। पहा तुम्ही, प्रत्येक गावामध्ये एक 15 वर्षाचा काळ होता आणि 15 वर्ष काळामध्ये संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये जी लोक मुंबई, पुणे, गुजरात अशा ठिकाणी राहायची त्या ठिकाणी आता परत यायला लागलेले आहेत। आज परत मुंबईपासून या ठिकाणी रोजगारासाठी मुंबईमधून आज या ठिकाणी महाडमध्ये यायला लागले आहेत। त्याचा एकमेव कारण आहे ते भरत शेठ गोगावले साहेब आहेत आणि त्यांच्या पाठीमागे काम करणारे विकास शेठजी गोगावले साहेब आहेत। आज या ठिकाणी पाहिलं असेल तर एमआयडीसीच्या माध्यमातून बिर्ला कंपनी असेल, ओरिएंटल असेल, या ठिकाणी विरल असेल, या ठिकाणी प्रिव्ही असेल, अशा अनेक 15-16 कंपन्या नवीन होऊ घातलेल्या आहेत। आणि 15 वर्षाच्या काळ पहिले बघा कंपन्या संपूर्ण बंद होत्या आणि हे रोजगार काय देणार? रोजगार या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी विकास शेठजी गोगावले साहेब यांनी एकाने आवाहन केल्यानंतर युवकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्याचं कारण या ठिकाणी युवकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी विकास शेठजी गोगावले साहेब आणि आमदार साहेबांच्या गोगावले साहेबांच्या या ठिकाणी पाठीशी जनता उभी आहे। आज या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत असताना रायगडच्या भूमीमध्ये रायगडचा परिसर संपूर्ण असेल ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आज 600 कोटीचा निधी हा एकमेव आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू झालेला आहे। हे कोण नाकारू शकत नाही। यापूर्वी कित्येक सरकार होते, का आणू शकले नाहीत? आज पाहिलं असेल तर 21 गावाचा या ठिकाणी प्राधिकरण झालेलं आहे आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक गावामध्ये 21 गावामध्ये 5-5 10 कोटीची कामं या ठिकाणी चालू आहेत। आम्हाला या ठिकाणी
नवीन रस्ते आणि नवीन कामं सुचवायला या ठिकाणी कुठला रस्ता शिल्लक राहिलेला नाही. आज पाहतो आपण या ठिकाणी ज्या या ठिकाणी मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या गावामध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण गाव या ठिकाणी शिवसेना भगवामय झालेला आहे. आणि काही दिवसानंतर या ठिकाणी मला वाटतं ह्याच वेळेला त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्या गावातून या ठिकाणी आमदार साहेबांना 2 तरी मताची लीड मिळणार आहे निश्चित मध्ये यांनी सांगतो. आज पाहिलं असेल तर त्यांच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल आणि ही अनेक कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या सन्मान्य आमदार बरेशेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय बरेशेठ गोगावले साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण त्यांचा या टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. विकासशेठ गोगावले साहेबांचा, बरेशेठ गोगावले साहेबांचा. आज या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आदरणीय विकासशेठ गोगावले साहेब. आणि आज या ठिकाणी मी बराच काही बोलणार होतो परंतु या ठिकाणी अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. आणि या ठिकाणी आज काम करत असताना या माझ्या मतदारसंघातून आदरणीय विकासशेठ गोगावले साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मी या ठिकाणी विकासशेठ गोगावले तुम्हाला शब्द देतो की जास्तीत जास्त या मतदारसंघामधून जो लीड जाईल असं प्रयत्न आणि असं काम आम्ही करतोय. त्या पद्धतीचं तुमच्या आदेशाप्रमाणे काम करतोय. अशा प्रकारचे या ठिकाणी वचन देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.